नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या पार्ट 5 मध्ये। आणि पार्ट 5 हा आपल्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण मी पार्ट 5 मध्ये सुरू करणार आहे आपली चारधाम यात्रा। तर तुम्ही बघत राहा आणि आपल्या चारही धामचं तुम्ही दर्शन घ्या आमच्यासोबत। जय राम। हर महादेव। प्रभु श्री रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की जय। अपने अपने माता पिता की जय। हरिद्वारहून चारधाम यात्रा चालू करणार आहे आता, आणि आता आपली पूजा झालेली आहे पूर्ण। चला तुम्हाला दुसरी इकडून पुढे आता दाखवतो चारधाम यात्रा। आम्ही गाडीमध्ये सर्व प्रवासी बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर आहे ना आता गाडी सुटण्याच्या तयारीत आहेत। तर हे आता आम्ही चारधामला प्रस्थान होतोय हरिद्वारवरून, आणि आमची यात्रा सुखरूप व्हावी अशी आम्ही देवाकडे प्रार्थना पण केलेली आहे। देवाकडे प्रार्थना पण केलेली आहे आणि तुम्ही पण आशीर्वाद आम्हाला द्यावा अशी आमची इच्छा आहे। बोलो हर हर गंगे। एक दोन तर गाईज आता 4 वाजलेले आहे सकाळचे, आणि आम्ही ट्रॅकिंगला चालू केलेलं आहे। आणि थंडी खूप आहे इथे, सगळ्यांनी रेनकोट जॅकेट वगैरे घातलेलं आहे। सॉरी, रेनकोट बोलतोय मी, तोंडातून येतंय तेच। थंडी खूप आहे, मला लागत काय घातलं काय माहीत नाही, आणि याला पण नाही लागत। इशू बघा पूर्ण पॅक, आणि आमचं कोळी नाखो आलेला आहे इथे। तर मामा तुम्हाला कसं वाटते आज? नमस्कार, जय माताजी। आम्ही आता इकडे यमुनोत्रीला पायथ्याशी आहेत, याला जानकी चक्की बोलतात, आणि इकडनं 6 किलोमीटरचा रस्ता आहे, तो पायी चालायचा आहे। तर आता आम्ही दर्शनासाठी निघालेले आहे, प्रस्थान होत आहे। आणि चारधाममधला पहिला धाम, उत्तराखंडमधलं चारधाम पहिला धाम, आणि पहिल्या दर्शनासाठी आम्ही आहे ना आमचा संपूर्ण ग्रुप आहे ना सर्व निघालेला आहे। सकाळचे 5:15 वाजलेले आहेत, आणि वातावरण पण छान आहे। बोलो गंगा मैया की जय, यमुनोत्री माते की जय। अशी घोडी घेऊन जायचं असेल यमुनोत्री वगैरे या ट्रॅकसाठी, तर आपण ना जीवच द्यायला पाहिजे, कारण की चारधाम आपले नाही, ही घोड्यांची होतात। चालतायत आपण, ही घोडे चालतायत। तशातले आपण नाही, आपण चालतच जाणार, चालतच येणार। चारधाम हे आपले चालतच होणार आणि चालतच जाणार। काय बोलतो चेतू? बरोबर। बघा घोड्यावर जाणारी आणि ह्या लोकांमध्ये किती फरक आहे बघा। हे तर 80च्या पण वरती आहेत, तरी पण चालत चालले। तर आपण कशाला जाऊ नाही शकत?
घोड्याची काही गरज नसते, माणसात दम आणि जिगर पाहिजे. बोला हर हर महादेव. आता थोडी विश्रांती घेतोय कारण की आम्हाला राम मंदिर भेटलेलं आहे थोडं, तर बसलेले आहेत सगळे. तर आता आपण मंदिर बघा, राम मंदिर. किती सुंदर वाटतोय. थोडं उजेड कमी आहे पण दाखवूया तुम्हाला आपण. आता अक्षरशः देखो. तर बघा कसा कसा रस्ता आहे यमुनेत्री जायचा. यमुनेत्रीत जायचा असा रस्ता आहे, तर केदारनाथला काय होईल ते आम्हाला विचार करूनच. नमस्कार. आजपासून आमची चारधाम यात्रा सुरू झालेली आहे. भारतामध्ये म्हणजे तर चारधाम हे आहेत की द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम. तसेच उत्तराखंडमध्ये देखील चारधाम आहेत, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. त्यापैकी आमचं पहिलं धाम आहे यमुनोत्री. तर आता आम्ही माता यमुनेच्या दर्शनात निघालेलो आहे. तिकडेच पायथ्याशी जानकी चट्टी म्हणून नावाचं एक गाव आहे, तिकडे आम्ही निवारा घेतला होता. तिथून किमान 6-7 किलोमीटर अंतरावर माता यमुनेचे मंदिर आहे. तर आता आम्ही दर्शन निघालो आहे. बोला यमुना मैया की जय. आता आम्ही पोचलेलो आहे. 4 किलोमीटर बाकी आहे. इथेच हवा निघले, बघूया पुढे काय होते. गाईज, तुम्ही हा पाणी पाहू शकता. एवढं शुद्ध पाणी आहे ना आणि एवढं नॅचरल वॉटर आहे की तुम्ही हा कसं घेऊ शकतात. आता आम्ही हा थोडा बाटलीमध्ये भरून घेतो. आम्हाला खूप पाण्याची बाटल आहे आणि आता थोडं भरून घेतो पिण्यासाठी. तर फायनली आता आम्ही पोचलेलो आहेत मंदिराजवळ. बघा तुम्ही मंदिर, आणि मंदिराच्या तुम्ही वरती बघा, जो तुम्हाला पर्वत दिसत आहे त्याच्यावर सूर्यकिरण पडलेला आहे. आणि सूर्यकिरण पडल्यावर असं वाटते की तो पर्वत अक्षरशः चांदीसारखा चमचकत आहे. बघा तुम्ही कसा चमकतो तो पर्वत. जय माताजी. जय माताजी. तर येदू आपण आता पोचलेलो आहे वरती. तर तुला कसं वाटतंय? तर आपण आता फायनल पोहोचलेच आहे. मात्र आता आपण किमान 7 किंवा 8 किलोमीटर चढाईकडे पोहोचलो आहे. सांगणं खूप सोपं आहे, पण इकडली चढाई आहे खूप अवघड आहे. अक्षरशः आईवडील असं करत असतात. आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे इकडे एक गरम पाण्याची कुंड आहे. बघा ती वाफ लिखते, तुम्ही पाहू शकता तिकडून वाफ लिखते. इकडलं वातावरण थंड आहे आणि बहुमोठी बर्फाची डोंगर आहे आणि एवढं थंड वातावरण सुद्धा गरम पाण्याची कुंड आहे म्हणजे समजलंच आहे. आपण त्या कुंडामध्ये स्नान करू आणि नंतर माताचे दर्शन करू. आता आम्ही गरम कुंड येथे पोचलेलो आहे. आमची बोरं बघा. असं वाटतंय जन्नतमध्ये आलेलो आहे आपण, स्वर्गात. बर्फ पाहू शकता तुम्ही. यमुनोत्रीचं मंदिर आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आपण
पाहू शकता आपली पोरं सगळे एक्साइट करून. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्या मुलांना भूक लागलेली आहे, तर ते आता इथेच वरती थोडा नाश्ता करतायत. थंडी तर आहेच रे. नमस्कार, शुभ सकाळ. तर आमचा काल 4 धामपैकी एक धाम पूर्ण झाला, तो म्हणजे यमुनोत्री. तर आता आमचा दुसरा धाम आहे, तो म्हणजे गंगोत्री. जी काशी आणि हरिद्वारला जी गंगा आहे तिचं खरं स्थान हे गंगोत्रीला आहे आणि त्या स्थानाचं आम्ही दर्शन घ्यायला जात आहेत आणि तुमचं दर्शन घ्या. गंगा मैया की जय. जाम थंडी वेगळीच थंडी आहे इकडे. गरम कुंडामध्ये गंगा घ्यायची इकडनं गंगा इकडनं घ्यायची. गंगा वाली ही गंगा जी हरिद्वारला येते ना तीच गंगा. आणि ते माहिती आहे ना तिथं उगमस्थान आहे ना ते गोमुख म्हणजे गोमुख माहिती आहे ना. इकडनं 18 किलोमीटर चढायचं आहे पायी. किती 18 किलोमीटर. आणि तिथं ना बघा बर्फ नवीन बर्फ पडलेला आपला नवीन सीझनचा हा तो बर्फ तिकडे 18 किलोमीटर इकडनं चढायचा इकडनं गंगा वाहते.
त्या ठिकाणाला गोमुख म्हणतात. हा? आणि आता आपण इकडे आपल्याला झालं, आपलं तीर्थ झालेलं आहे, आपण दर्शन घेऊन चांगलं झालेलं आहे. आता आपण गंगा घेऊन आणि पुढील आपला प्रवास परत पुन्हा ना उत्तर काशीला जायचं, म्हणजे केदारनाथला प्रस्थान. अलग लक्षात. तर आता आम्ही गंगाजल घ्यायला आलोय आणि आम्ही पवित्र झाले, तर घरच्यांना पण पवित्र करूया. या ये हमारे घर के सेब है, ये तुम्हारे जैसे नहीं है 65 वाला माल, एकदम ओरिजिनल माल है ये. एक बार खा के दोगे ना पूरी जिंदगी 8 में रखेंगे इस साल. एक छावा मार के. नमस्कार. आज आमचा दुसरा धाम कंप्लीट झालेला आहे, ते म्हणजे गंगोत्री. गंगोत्री हे उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गाव आहे, जिकडे भारतातील सर्वात महान, श्रेष्ठ आणि पवित्र नदीचा उगम होतो. पौराणिक कथेनुसार राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांची पाप धुण्यासाठी आणि त्यांना मोक्ष मिळण्यासाठी देवगंगेला पृथ्वीवर आणले. त्यासाठी त्यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले आणि नंतर भागीरथी म्हणून नदीच्या स्वरूपात गंगा नदीचा उगम झाला. पुढे ती अलकनंदा नदीला मिळाली आणि तिचे नाव गंगा म्हणून झाले. आणि हे आपल्या हिंदू धर्मातील 4 धामापैकी एक पवित्र असे तीर्थक्षेत्र आहे. आता आम्ही बोर्डपर्यंत पोचलेलो आहेत. बघूया किती टाईम लागतो आपल्याला पोचायला. आणि सकाळचे 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही ट्रॅकिंगसाठी चालू केलेलं आहे. चालू. हर हर महादेव. हर हर महादेव. बोला केदारनाथ भगवान की जय. नमो पार्वते पते हर हर महादेव. आता बघा, आम्ही आहे ना आता सीतापूरला वस्तीला होतो, हॉल केला होता आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे सोनप्रयागला आलेला आहे. सोनप्रयागला आहे ना आम्ही आमचं रजिस्ट्रेशन स्कॅन केलेलं आहे. स्कॅन करून त्याच्यानंतर आहे ना इकडनं आहे ना सोनप्रयागवरून 4 किलोमीटर गौरीकुंडपर्यंत जीप आहे, व्हेकल आहे. व्हेकल असल्याकारणाने 4 किलोमीटर जीपने जाणार आणि तिकडनं मग गौरीकुंड ते केदारनाथ हे 16 किलोमीटर आहे. ही 16 किलोमीटर पायी चढाई आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे. बघा आता तुम्ही बघितलं असेल इथे वातावरण छान आहे, पाऊस नाही, काही नाही, म्हणून आहे ना आम्हाला पण तेवढं चांगलं नाही, निसर्ग रम्य आहे, म्हणून आता आम्ही निघालो. बोलो हर हर महादेव की जय. केदारनाथ भगवान की जय. तर आता तुम्हाला दाखवतोय बर्फाचा पूर्ण पहाड, डोंगर पण सांगू शकतो आपण. दाखवतो तुम्हाला. पहा किती बर्फ झालाय. तिथे जायचं आपल्याला. बघू किती तासात पोचतो आपण. तर आता 2 तास झालेले आहेत आपल्याला. 2 तासानंतर तुम्हाला सांगतो. चिरवासा भैरव मंदिर की एक कहानी है। जब पांडव जब उन्होंने पूरा महाभारत युद्ध खत्म हो गया, फिर उन्होंने श्री कृष्ण भगवान से पूछा कि बोला कि हमने इतने भाई बंधुओं का सारा वध किया है, तो हमें अब मोक्ष कैसे मिलेगा। उन्होंने बोला कि मोक्ष तो आपको भोलेनाथ के दर्शन करने से ही मोक्ष मिल पाएगा। तो उन्होंने तुरंत संन्यास त्यागने का वो कर लिया और सारे राजपाट अपने बेटे को दे करके संन्यास के लिए चले गए। जब यूँ ही यहाँ पे आए तो यहाँ पे भैरवनाथ प्रकट हो गए। भैरवनाथ ने उनको बोला कि मुझे कुछ न कुछ चीज़, मतलब कोई दान या कुछ न कुछ चीज़ दिए, मैं आपको आगे जाने नहीं दूंगा। उनके पास कोई पैसा था नहीं,
केवल धोती लपेट के पूरा संध्या धारण कर दिया था। फिर द्रौपदी ने यहाँ पे अपने साड़ी का एक पल्लू चीर करके उनको भेंट के रूप में दी। फिर इसी नाम से यहाँ पे चीरवासा भैरव मंदिर नाम पड़ा हुआ। आता फक्त 5 किलोमीटर राहिलेला आहे आणि आमची हालत खूप बेकार झालेली आहे अक्षरशः याची थंडीमध्ये सुद्धा घाम निघत आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. गव्यासा रे गव्यासा. हर महादेव, हर महादेव. आणि आता आम्ही पोहोचलाय आणि आता लाईन मध्ये आहेत. गेले 2 तास झाले आम्ही लाईन मध्ये आहेत. रील्स काय येतात इकडे काहीच करते मिळत आणि इकडून पाहतो काय सगळीकडे जाम झालेला आहे. रील्स बघून कधी येवा नको. काय नाही आज पाय गल्ले नाही काय पाठवतात आमची घोड्या. ना ते स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट उशिरा भेटते आणि तो आनंद होतो तो वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद आज आम्हाला झालेला आहे. कारण की आता आमचं जे ड्रीम होतं ते कम्प्लीट झाले आणि ते ड्रीम म्हणजे महादेव की नगरी बाबा केदारनाथ धाम. हर हर महादेव. नमः पार्वती पते. हर हर महादेव.
आता खाली उतरतोय. चालण्याचा आता इथून आपला ट्रॅक चालू होते खाली जायला. तर तुम्हाला भेटू खाली पोचल्यावर. थोडंसं क्लायमेट चेंज झालेलं आहे म्हणून आम्ही थोडं लवकरच खाली उतरतोय. सकाळी आम्ही आलेलो आणि आता संध्याकाळी आम्ही उतरतोय खाली, कारण की रेड झोन सांगितला आहे. तर बघूया म्हणून आम्ही खाली उतरतोय. पाहू शकता तुम्ही किती दुःख आणि हे पावसासारखं झालेलं आहे, म्हणून आम्ही खाली उतरतोय. आता आपण शेवटचा धाम म्हणजे 4 धाममधला बद्रीनाथ शेवटचा 4था धाम आपण बद्रीनाथमध्ये आलेले आहेत. आणि मंदिराच्या हे बघा, हे पहा, हे मंदिर आलं शकतं. आणि मंदिराच्या समोर, त्याच्यासमोर नदी आणि त्याच्यासमोर आपण इथे आलेले आहेत. आणि आपण आता मंदिरामध्ये आहे ना, मंदिरात जाण्याच्या अगोदर आहे ना, इकडे गरम पाण्याची कुंड आहेत. हां, या कुंडामध्ये आंघोळ करून स्नान करून आहे ना, मग मंदिरात जाऊन आहे ना दर्शन घ्यायचं. हे मंदिर आहे बद्रीनाथ मंदिर, याला बद्री विशाल म्हणतात. एकेकाली ज्या टायमाला देवांच्या राज्यामध्ये विष्णूला आहे ना त्याला तपश्चर्या करायची होती, म्हणून तपश्चर्या करायची होती म्हणून हे जे स्थान आहे ना हे बद्रीनाथ, म्हणजे नंतर त्याला नाव पडलं, पण इथे आहे ना त्याला बद्री म्हणून होतं. तर इथे आहे ना या ठिकाणी आहे त्यांनी तपश्चर्या केली. तर तपश्चर्या केली तर इथे बद्री नावाचं असं जंगल होतं, म्हणजे वन बोलतात ना, वन ते होतं. त्या ठिकाणी जो तपस्येला बसलेला असताना त्याच्यानंतर आहे ना लक्ष्मी माता ही त्याच्या मातेच्या रूपामध्ये रूपांतर करून आहे ना तिला जेव्हा बसलेला असताना आहे ना त्याला हे छाया दिली, म्हणजे सावली दिली. काय तपश्चर्याला बसले म्हणून सावली दिली, आणि सावली देऊन त्याला दर्शन घेतलं की तुझी तपश्चर्या आहे ना ही चांगली होणार म्हणून, काय पूर्ण होणार. आणि ती तपश्चर्या करून त्याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ह्या ठिकाणाला काय नाव द्यायचं म्हणून विष्णूचा अवतार म्हणून बद्रीनाथ आलं का लक्षात. म्हणून काय नाही ते नाव द्यायचं, म्हणजे जंगल होतं बद्री नावाचं म्हणून त्याला नाव दिलं बद्री. बद्री म्हणून नुसतं बद्री नको म्हणून नाथ म्हणजे विष्णू आलं का लक्षात. हे त्याला जोडलं म्हणून याला बद्रीनाथ म्हणतात. आणि याला उर्फ दुसरं नाव म्हणजे बद्री विशाल असं म्हणून म्हणतात. हे आपण आता आहे ना हे दर्शन घेऊन त्याच्यानंतर आहे ना आपण बाहेर पडायचं. आणि बाहेर पडल्यानंतर आहे ना पुढे इकडे माना 3 किलोमीटर माना पुढे आपण माना बघायला झालं. जे 5 पांडव यांच्याशी संबंध काय ते तुम्हाला मी केदारनाथला सांगितलं होतं आलं का लक्षात. त्यांनी जे कौरवांना मारल्यानंतर जे प्रायश्चित्त करण्यासाठी की आम्ही भावांचा वध केलेला आहे ते पाप ते शंकर भगवानाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर इकडे बद्रीनारायणला सांगितलं. आणि मग ते इकडे पुढे मानाला गेले, मानाला स्वर्गावर सोडण्यासाठी. ते आपण पुढे जाऊन बघणार आहेत. पहिले आपण बद्रीनाथाचं दर्शन घेऊ आणि मग पुढचा प्रवास. बोला बद्रीनाथ भगवान की जय. कुंडात गरम पाण्यात आंघोळ करू. आता आम्ही आहे ना बद्रीनाथचं दर्शन केलेलं आहे. आणि बद्रीनाथपासून 3 किलोमीटर माना गाव म्हणून आहे. हे माना गाव भारताचं पहिलं आणि त्याच्यानंतर शेवटचं गाव. आणि तिचं नाव होते ही चायना बॉर्डर.
ही चायना पावडर दिसते का? ही बघा तुम्ही चायना पावडर दिसते, इकडनं चायना लागते. आणि आता हे पहा इकडे हे मानागाव हे आहे की इकडनं ना 5 पांडव स्वर्गवास झाले. म्हणजे जेव्हा कौरव पांडवांबरोबर जे युद्ध केलं त्याच्यानंतर आहे ना केदारनाथला गेले, केदारनाथवरून आहे ना बद्रीनाथला आले इकडे. तर तुम्हाला मागे सांगितली होती स्टोरी का असं म्हणजे त्यांनी त्यांच्या कौरवांचा पराभव केल्यानंतर त्यांचे ते भाऊबंध होते, त्यांचा पराभव केल्यानंतर भाऊबंध त्यांना पश्चाताप झाला की आम्ही आमच्या भावाला मारलं, त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे पाप केल्याचं होतं. म्हणून त्याचा पश्चाताप आहे ना तो दूर करण्यासाठी ते आपलं केदारनाथला गेले भगवान शंकराची भेट घेण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आहे ना बद्रीनाथला आले, बद्रीनाथवरून ते आपलं इकडे मानाला आले, मानावरून आहे ना स्वर्गवास व्हायचे होते, म्हणजे स्वर्गात जाणार होते. पण त्यांना लागते मध्येच आहे ना ही जी नदी आहे ना ही सरस्वती नदी आहे. काय ही सरस्वती नदी आहे, तर सरस्वती नदी त्यांना ओलांडायची होती. मग भीम असा होता बलाढ्य तर त्यांनी हा समोरचा जो शिला दिसते ना त्याला आपण दगड बोलतो, तो दगड त्यांनी उचलून त्याच्यानंतर नदीच्या बरोबर मधोमध आहे ना 2 किनाऱ्याला काठाला ठेवून आहे ना त्याच्यानंतर बांध केला. आणि त्याच्यातून ते त्यांनी त्याच्यातून आहे ना पुढे आले ते. आणि त्याला बोलतात की त्या रस्ता तयार केला आणि त्याला बोलतात त्यानं नाव दिलं आहे त्या बांधाला ते भीम बांध म्हणून दिलेलं आहे, भीम बांध दिलेलं आहे. आणि हे इकडे पुढे आपण जाऊ ना तिकडे 5 पांडव आहेत, ते 5 पांडव आहे ना तिकडनं स्वर्गवास होतात, स्वर्गात जातात. ही आहे याची कहाणी, ही थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. आणि आता आमच्या इकडनं आहे ना 4 धाम पूर्ण झालेला आहे. आणि 4 धाम आता आमचा दर्शन झाल्यानंतर आमचा परतीचा कार्यक्रम आहे, जेणेकरून आम्हाला ऋषिकेश करून आणि हरिद्वारला जाणार. बोलो बद्रीनाथ जय.